आता आपण निघूया आरंबोलला. आणि इथून आम्ही चाललो आहे स्वीट लेकला. ये व्लॉग में आ रहा है रे तू. ॲडव्हेंचरस पाथ एकदम. फायनली आपण पोचलोय बरं का स्वीट लेकला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ गोव्यातील अगोडा आणि छपोरा फोर्ट पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत उत्तर गोव्यातील एक अनोखं आणि शांत ठिकाण, आरंबोल बीच जवळील स्वीट लेक. आता फोर्ट बघून झालाय, आता आपण निघूया आरंबोलला. आरंबोल क्या करेंगे वो आरंबोल? वहाँ पे देखेंगे कायाकिंग रहेगा तो वो करेंगे, नहीं तो फिर चिल करेंगे और क्या. आणि अशा प्रकारे आम्ही आरंबोल बीचला आलेलो आहे. आरंबोल बीच आणि इथं एंट्री पार्किंग चालू आहे. कशा प्रकारे म्हणजे तर फुल दिसतीये, क्राऊड आहे, म्हणजे क्राऊड आहे. फुल क्राऊड, फुल सीझन चालू आहे. मागच्या वेळेस चालू होतं. चला पुढं, एवढं जवळ लावता येईल तिकडे. हे पुढं तिकडे त्याला तिकडे चला. इथं बसल ना बाहेरच्या बाहेर. हे की तिकडे काय पुढं हा इकडं सावलीत लावतो का पलीकडं? गाड्या हा गेले. आम्ही आता आरंबोल बीचला आलेलो आहे आणि इथून आम्ही चाललो आहे स्वीट लेकला, जो वन ऑफ द फेमस स्पॉट आहे आरंबोलचा. पहिल्यांदा जात आहोत. आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्षात आम्ही तिकडे चाललो आहोत. बघूया कसं आहे. आरंबोल बीचवर पोहोचल्यानंतर बीचच्या एका टोकाकडून छोटासा ट्रेक किंवा चालत गेलं की स्वीट लेक गाठता येतं. जवळपास 2 किलोमीटरचा हा ट्रेक आपल्याला करावा लागतो. मला क्या नाम है आपका? Long lasting रहनी चाहिए. वो है वो वाला वहाँ पे सेम long lasting.
रस्ता तसा सोपा आहे, पण थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला हा रस्ता मार्केटमधून जातो आणि नंतर राहिलेला अर्धा रस्ता हा समुद्रातील खडकाळ भागामधून जातो. A few minutes later. हो, पहिल्यांदाच होतो आम्ही पण पहिल्यांदाच होतो. नाही चांगला स्पॉट आहे तो, पण जरा ॲडव्हेंचरस आहे. अवघड आहे हा स्पॉट थोडा. अरे बापरे, दगड बघ, जबरदस्त. ये बार का गोवा ट्रिप अपना एकदम क्या बोलते, कैसा हुआ? क्वालिटी मतलब ये क्वालिटी भी थी, क्वांटिटी भी थी, वैरायटी भी थी. लिए ये व्लॉग में आ रहा है रे तू. देख क्रॉक्स देख इसके, खतरनाक. अरे वा, छान आहे. ॲडव्हेंचरस पाथ आहे एकदम, काहीतरी वेगळं, डिफरंट. नो नो नो, एक सेकंड, कोई रिक्स नहीं लेने का. को जरा सबर करो. अच्छा, मस्ती 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 मस्ती. हे बघ, इथं कसला फुल खड्डा आहे. ह्याच्यात अडकला की गेला. चल बे तू. ये देख मस्ती. हळू या, वाळू ये. इथं जर कोणाची चप्पल तुटली ना, या दगडावर नाही यावं लागलं. लय टोचणारी दगड आहे ती. शेवाळ आहे ना यहाँ पे, सटक सकता है. अबे चल के जाओ ना इधर. हे छान स्पॉट आहे ना, काहीतरी नवीन शोध लावलाय आपला, असं फिलिंग येतंय. कुठल्या तरी जगाचा आम्ही शोध लावायला चाललोय. चांगला आहे. छान आहे का? त्या जंगलामध्ये आहे ॲक्च्युली तो पॉईंट, त्या जंगलामध्ये. A few inches later. चेक करेंगे. आहे ना स्वीट लेकला पोहायला. हे स्वीट लेक आहे का? हा, ये स्वीट लेक है, ऐसा है क्या? थांबलेलं पाणी म्हणतो. हां, थांबलेलं पाणी. आम्ही स्वीट लेक पाशी आलेलो आहे. तर मागं स्वीट लेक आहे आणि हा पुढं असा समुद्र आहे. फायनली आपण पोचलो आहे बरं का स्वीट लेकला. तिकडे जायचं आता थोड्या वेळ. तुला रेंज कशाला पाहिजे फिरायला आहे ना, तर हा असा स्वीट लेकचा समुद्र किनारा, खूप सुंदर असा नजारा आहे इथे. एका बाजूला निळशार अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शांत गोड पाणी, असा नजारा क्वचितच पाहायला मिळतो. स्वीट लेक हे उत्तर गोव्यातील अरंबुल बीचच्या अगदी जवळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे समुद्राच्या अगदी शेजारी असलेलं हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. एका बाजूला निळशार अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शांत
गोड पाणी असा नजारा क्वचितच पाहायला मिळतो. परदेशी पर्यटकांमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे, कारण इथे खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. या लेकचं पाणी पूर्णपणे गोड आहे, त्यामुळे लोक याला स्वीट वॉटर लेक असंही म्हणतात. धबधबा आहे. जर तुम्ही उत्तर गोव्यात फिरायला येत असाल तर स्वीट लेक अरंबुल हे ठिकाण तुमच्या यादीत नक्की जोडा. आता आम्ही अरंबुलच्या स्वीट लेकवरनं परतीच्या प्रवासाला निघालो आहे. अंधारातनं जावं लागेल, काहीच दिसत नाही आहे, अजिबात लाईट नाही इथे. इथून चढायचं का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या सुंदर ठिकाणासोबत. धन्यवाद.